लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील शिपूर येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे। घरात चोरी करून झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील घंटन ओढून चोरी करत चोरटे पसार झाले। गावात तब्बल 3 ते 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून एका ठिकाणी यशस्वी चोरी करून चोरट्यांनी पलायन केलं। पलायन करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेची तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटात घटनास्थळी धाव घेतली होती। याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील शिपूर येथे काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गावामध्ये चोरटे आले असल्याची माहिती मिळाली। सर्वप्रथम सुधाकर देसाई यांच्या घरात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती असून येथे चोरट्यांना काहीही हाती लागलं नाही। यानंतर चोरट्यांनी शिपूर येथील मोहन भाऊसो देसाई यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला। या घरामध्ये तब्बल 7 ते 8 व्यक्ती राहतात, मात्र तरीही सर्वप्रथम घरामधील तिजोरी, कपड्यांचे खिसे व अन्य कागदपत्रे गोळा करून यामध्ये काही हाती लागते का याचा शोध घेतला व सर्व साहित्य घराबाहेर नेलं। यानंतर चोरट्यांनी मोहन देसाई यांच्या पत्नी अर्चना देसाई या गाढ झोपेत असतानाच गळ्यातून त्यांचे घंटन ओढले। हे घंटन ओढत असताना त्यांना जाग आली, त्यांनी आरडाओरडा केला। यानंतर चोरट्यांनी पळ काढला। गावामध्ये अन्य 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला। शिंदे वस्ती येथील चोरटे पलायन करत असतानाचा व्हिडिओ दिसून आला असून यामध्ये काही चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जात आहेत। या घटनेची माहिती मिळताच अवघ्या अर्ध्या तासामध्ये घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। केवळ मोहन देसाई यांच्या घरातूनच चोरट्यांना अंदाजे 2 तोळे सोने व 2.5 ते 3 हजार रुपयांची रोकड हाती लागली, मात्र अन्य कोणत्याही ठिकाणी चोरट्यांना काही हाती लागलं नाही। यावेळी देसाई यांच्या घरातील त्यांच्या भावाचा मोबाईल स्विच ऑफ करून घेऊन चोरट्यांनी पलायन केलं होतं। काही अंतरावर रानात हा मोबाईल टाकून त्यांनी पोबारा केला। या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून एकाच दिवशी तब्बल 3 ते 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। मिरज तालुक्यात या आधीही बेळंकी, एरंडोली या भागामध्ये चोरी झाली आहे। मी मोहन देसाई शिपूर गावचा रहिवासी असून देसाई वस्तीवर राहतोय मळ्यात आणि आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे। 2-2:30च्या दरम्यान बायकोच्या गळ्यात झोला मारून मणी मंगळसूत्र नेलेलं आहे। खिशातले रक्कम 2-2.5 हजार रुपये चोरीला गेलेले आहे। घरात आम्ही 7 जण होतो, झोपलेलो। गडद झोप लागली होती आणि तिजोरीतून लहान मुलांचं बदाम, कानातलं, परत एक कडं चांदीचं, अंगठी अशी चोरी झालेली आहे।